जे तरुण आहेत, जे यंगस्टर्स आहेत, त्यांना आध्यात्मिक ज्ञान का गरजेचे आहे? त्यांच्या मनात देवाची ओढ निर्माण होणे किंवा त्यांना भक्ती करणे का गरजेचे आहे? एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करणं, भक्ती करणं म्हणजे तो साधू, संत किंवा वैरागी झाला. पहिले तर तुम्ही तुमच्या डोक्यातून हे काढून टाका की तो भक्ती करत आहे, तो आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करत आहे, तो आता संन्यास घेईल, तो साधू होईल, भक्त बनेल, असं नाही. त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतात, खूप तपस्या करावी लागते, तेव्हा कुठे तो साधू, संत, भक्त होतो. आपण जर आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करून जर आपण जीवन जगायला सुरुवात केलं तर आपल्याला समजेल आयुष्यात आपण कुठं बरोबर आहोत, कुठं चुकीचे आहोत. आपल्याला बरोबर चुकीचे निर्णय घेता येतील. आपल्यासोबत काय वाईट घडत आहे, काय चांगलं आहे हे कळेल आपल्याला. कसं आपलं वागणं राहायला पाहिजे, आपली दिनचर्या काय राहील,